आता कायदेतज्ञ असलेल्या ॲडव्होकेट आपल्या गुणवरत्न सदावर्ते सरांनी सांगितलं की अशा प्रकारे जाता येऊ शकतं. मग अशा प्रकारे जर समजा संख्याच वाढली तर मग शेड्यूल्ड ट्राईब ज्या आहेत त्या ट्राईबची संख्या वाढवून आरक्षण वाढवू नाही शकत त्याच्यामध्ये. जसं आता माने सर पण म्हणाले की आम्हाला अ ब क करा त्याच्यामध्ये. ही सोयीचा हा जो उपवर्गीकरणाचा जो निकाल आहे पंजाबचा जो अलीकडे आला जस्टिस गवई साहेबांनी दिला, बरं त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन होत आहे. येतो माने सर, येतो मी तुमच्याकडे. सर 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 मी थोडंसं थांबवतो. कदाचित माझ्या म्हणण्यापेक्षा वेगळं म्हणणं आहे माने सरांचं, ते घेतो लगेच तुमच्याकडे. तो माने सर तुम्ही काय म्हणत होतात? माझ्याकडून माझा मुद्दा सर मिसकोट होऊ नये म्हणून मी तुम्हाला विचारतो. एक सेकंड फक्त. माने सर, माझं म्हणणं असं आहे की या ज्या ट्राईब आहेत, हा या ज्या नोमॅडिक ट्राईब आणि क्रिमिनल ट्राईब आहे, त्या ट्राईब आहे त्यांना आम्हाला 5.5% रिझर्वेशन गेली 50 वर्षापासून सरकार देत आहे ना. हा याच्यामध्ये वाढ करा अशी आमची मागणी नाही आहे, किंवा आम्हाला कुणाच्या यादीमध्ये घाला अशी पण आमची मागणी नाही आहे. आदिवासी बांधव आहेत त्यांचं काढून आम्हाला द्या अशी आमची मागणी नाही आहे. आम्हाला त्यांच्या ताटात बसायचं नाही आहे. आम्हाला ज्या आमच्या 5.5% जागा आहेत त्याला फक्त स्टेटस तुम्ही द्या आदिवासी स्टेटस. आदिवासी आम्हाला केंद्रातले पैसे मिळतील. ओके ओके सर, मी विचारतो सर. सर ठीक आहे, दाभाडे सर द्या. कॉन्स्टिट्यूशन प्रोटेक्शन मिळालं तर आम्हाला विलासराव माझा मुद्दा पुरा करू द्या. बरोबर. हे जर आम्हाला स्टेटस मिळालं, कॉन्स्टिट्यूशनचं प्रोटेक्शन जर आम्हाला मिळालं तर आम्हाला पैसे मिळतील. केंद्र सरकार पैसे देईल, राज्य सरकार पैसे देईल आणि आमच्यासाठी सप्लायन होईल. आमचं पुनर्वसनाचा काही प्रकल्प राबवता येईल. आज राज्य सरकारकडे पैसा नाही, केंद्राकडे पैसा नाही. म्हणजे तुम्हाला पैसे का नाही तर तुम्ही आम्हाला पैसे प्लॅनमध्येच घातलं नाही. आमच्या शाळांना सुद्धा पैसे द्यायला नाहीत, ते सीएफ फंडातनं मुख्यमंत्र्यांचे मिळतात. ठीक आहे ठीक आहे, ही मला सांगा बजेटमध्ये आमची तरतूदच नाही. आला सर, तुमचा मुद्दा लक्षात आला. दाभाडे सर प्लीज. आर्थिक सदावर्ते सर येतो तुम्हाला हवी असेल, भटक्या मुक्तांना जर आर्थिक तरतूद हवी असेल त्याच्यासाठी तुम्ही भूमिका घेऊ शकता, तुम्ही आंदोलन करू शकता, आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू शकतो. परंतु त्याच्यासाठी शेड्यूल ट्राईब मध्ये यायला पाहिजे असं अजिबात नाही. तुम्ही स्वतंत्रपणे निधी मागू शकता, लोकसंख्येच्या प्रमाणे तुम्ही अधिकार तुमचा प्राप्त करून घेऊ शकता. त्याच्यासाठी अनुसूचित जमातीमध्ये फुलफिल करत असतील तर प्रॉब्लेम काय सर? ते जर फुलफिल करत असतील तर प्रॉब्लेम काय? संरक्षणाचा प्रश्न आहे. मी आधी सांगितलं की आम्हाला पारध्याला मारून टाकले तर लोकूर कमिशन, लोकूर आयोगाने वाटेल ते काय बोलताय? आम्हाला कॉन्स्टिट्यूशनचं प्रोटेक्शन पाहिजे. आम्हाला प्रतिनिधित्व नाही ग्रामपंचायत पार्लमेंट, त्यासाठी किती 50 वर्ष गेली आमची. आम्ही 50 वर्ष त्यासाठी लढतो आहोत. आम्ही मागणी काय करू शकतो? 50 वर्ष मागणी करतोय, 50 वर्ष मागणी करतोय. आयुष्य गेलं माझं हे करून. आता मी तुम्हाला सांगतो की हे करून आम्हाला आयुष्य गेलं. आतापर्यंत राज्यकर्ते आम्हाला कात्रजचा घाट करत होते, ते सांगत होते बाहेरचा रेफरन्स वापरता येणार नाही, मराठ्यांसाठी कधी वापरला. तेवढाच माझा मुद्दा आहे. माझा सर मला बोलू द्या, माझा मुद्दा मला स्पष्ट करू द्या. बोला. याच्यामध्ये जर तुम्हाला संरक्षण हवं असेल तर तुम्ही 3ऱ्या अनुसूचीची मागणी करू शकता. 3ऱ्या अनुसूचीचा उल्लेख किंवा शिफारस ही रेणके आयोगाने केलेली आहे. यामध्ये जे राज्यकर्ता वर्ग आहे, राज्यकर्ते आहेत, त्यांचं या ठिकाणी बोगस राजकारण आहे. एकीकडे त्यांनी आर्थिक दृष्ट्या मागासांना त्यांची मागणी नसताना 10% आरक्षण एका रात्रीत दिलं. मग भटक्या विमुक्तांना 3री अनुसूची का देत नाहीत? ठीक आहे, मी विचारतो सदावर्ते सर, 3ऱ्या अनुसूचीच्या बद्दल सातत्यानं चर्चा केली जाते. तुम्हाला काय वाटतं हा एक पर्याय असू शकतो? मी ससाणे सर तुमच्याकडे पण येतो. मला सदावर्ते मी सिम्प्लिफाय करून सांगायचं. अगदी सिम्प्लिफाय करा. अगदी सिम्प्लिफाय करायचं आहे. दाभाडेजी थोडं थांबा, थोडं सिम्प्लिफाय करू द्या मला विषयाला, कारण सामान्य ना हे विषय असं समजणार नाही. तुम्हाला सांगतो, जो माझा कैकाडी भाऊ आहे की नाही, जो नांदेड जिल्ह्यापर्यंत म्हणजे हिंगोली जिल्ह्यापर्यंत तो कोण आहे? तो भटका आहे. परंतु तो वाशिम मध्ये कोण आहे? तो शेड्यूल कास्ट आहे. कारण त्या भूभागावर त्याचं मागासले पण निश्चित झालेले. परंतु ते रिऑर्गनायझेशन स्टेटमध्ये बसेल का? तो विषय नाही बसणार. का नाही बसणार? तर नांदेड आणि हिंगोली हे नांदेड आणि वाशिम हे दोन्ही सुद्धा महाराष्ट्राचेच भाग राहिलेले आणि आहेत, आणि रिऑर्गनायझेशन स्टेटमध्ये नव्याने ते ऍड झालेले नाहीत. परंतु तुम्हाला सांगतो, रिऑर्गनायझेशनच्या स्टेटचा अभ्यास करून रिऑर्गनायझेशन स्टेटमध्ये जी तुम्हाला खात्री म्हणजे डंके की चोट पे खात्री द्यावी लागते विलास,
ते मी हे जे ओपन केलेले आर्ग्युमेंट ते ओपन ह्याच्यासाठी केलेले होलसम आर्ग्युमेंट झाली पाहिजे म्हणून. आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की ज्या वेळेस तेलंगणा राज्यामध्ये म्हणजे अगोदरच्या आंध्र प्रदेश राज्यामध्ये स्पष्टपणे की मी सांगितलेले वंजारी भाऊ असतील, बंजारे भाऊ असतील, कैकाडी भाऊ असतील, हे सगळे भाऊ आज सुद्धा शेड्यूल ट्राईब मध्ये आहेत. आणि म्हणून रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट मध्ये नांदेड जिल्हा असेल किंवा याच्यापर्यंत कुठपर्यंत छत्रपती संभाजीनगर पर्यंत हैदराबाद स्टेट होतं की नाही, निजामचं राज्य होतं की नाही. मग सिक्कीमी लोकांनी जसं म्हणावं का की आम्ही देशात आलो ती चूक केली असं म्हणावं का. म्हणजेच जर इथला जो कैकाडी भाऊ असेल, माझा वंजारी भाऊ असेल, माझा बंजारा भाऊ असेल, धनगर भाऊ असेल, ते म्हणला की नको आम्हाला आता महाराष्ट्रात, आम्हाला आमचं तेलंगणातच जाऊ द्या, ते चालणार आहे का. ती आर्ग्युमेंटची म्हणजे ती किती आग लागेल जे कोणी सो कॉल्ड. सदावर्ते सर या सगळ्या मुद्द्यात ना मग धनगर आणि धनगड हा जो वाद सुरू आहे गेली अनेक वर्ष, उद्या ते सुद्धा म्हणतील की आम्ही आहे शक्य, कारण मध्य प्रदेशमध्ये आम्ही धनगड आहेत शेड्यूल ट्राईब मध्ये. बघा लक्षात ठेवा, मराठवाड्याच्या बाबतीत मी तुम्हाला बोलतो, कारण लक्षात घ्या की रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट मध्ये पूर्वीच्या राज्यात जे स्टेटस होतं ते सगळेच अधिकार द्यायचे विलास. कारण मी काम सांगतो हे मी समजून घेतलं, कारण मी पाण्याचा वाद बघितला म्हणजे गोदावरीचा. त्या वादाची जजमेंट जेव्हा मी पाहिली, त्याच्यानंतर तेलंगणा आंध्र प्रदेशच्या लढ्यामध्ये होतो मी, सेपरेट तेलंगणाच्या. त्याच्यामुळे त्यावेळेस आम्ही सूक्ष्मपणे आम्ही पाहत होतो. आणि त्याच्यामुळे जे अधिकार म्हणजे रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट मध्ये पूर्वीच्या राज्यात होते तेच अधिकार तुम्हाला म्हणजे आताचा जे सेपरेट आंध्रा झाला किंवा तेलंगणा झाला, तेलंगणा म्हणून जे अधिकार आंध्र प्रदेशच्या राज्यात होते तेच अधिकार त्यांना प्राप्त होतात. त्यामुळे मला असं वाटतंय की धनगड जे आपण जे नॉमिक्लेचरचं बोलताय ना, त्याच्या बाबतीमध्ये की नाही म्हणजे त्याच्यातल्या उपजाती आहेत की त्याच्यातलं मागासले पण आहे, ही तपासण्याची वेगळी प्रक्रिया असेल. ठीक आहे बाबतीत एक सर मला प्रश्न पडलाय, त्याचं उत्तर मला दोघांकडून घ्यायचं आहे. केवळ तेव्हा तिथं ती परिस्थिती होती, तेव्हा ते तिथं एसटी मध्ये होते त्या परिस्थितीत, की आज त्यांची परिस्थिती काय हे बघितलं जातं. प्लीज पहिल्यांदा ससाणे सर तुम्ही सांगा. नाही नक्कीच याच्यामध्ये अनेक न्यायनिवाडे आहेत. कॉन्टेम्परस तुमचा सद्यस्थितीचा परिस्थिती अनुरूप डाटा पाहिजे. तुम्ही जेवढं पाठीमागं जाताल मग तेवढा इतिहास तो बदलत जातो. तुम्ही मग गॅझेटियरचा पण विषय निघाला तर एका गॅझेटियर मध्येच विरोधाभास आहे, तर असे अनेक आहे. मग तुमचे कुलाब्याचे असेल, तुमचे साताराचा असेल, कोल्हापूरचा असेल, तुमच्या अकोलाचे असतील, विदर्भातले वेगवेगळे गॅझेटियर्स. त्यामुळं जेवढं आपण पाठीमागं जाऊ तेवढं हे होतं. त्याच्यामुळं आपण जे गॅझेटियरने हे जे सगळं चालू केलेलं आहे आणि हा एक कलह निर्माण 100% होत राहणार. पण जे न्यायनिवाडे आहेत त्या न्यायनिवाड्यामध्ये तुमची सद्यस्थिती जो आता विकास गवळी याच्यामध्ये के कृष्णमूर्तीमध्ये सांगितलं होतं की तुमचा इम्पेरिकल डाटा पाहिजे, तो आता सद्यस्थितीतला तो डाटा पाहिजे. पण याचा जो बंजारा वंजारा किंवा हे जे तत्सम समाज येतात त्यांचं जर आपण पाहिलं तर नक्कीच मग त्याला जो आपल्याला NCST जो नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स आहे, मग तो जे कमिशन आहे त्या कमिशनकडे मग यांना जावं लागेल. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे मान्य होत नाहीये. मी पटकन तुमची कमेंट घेतो सर, वेळ खूप कमी आहे माझ्याकडे, 2 मिनिट आहेत, मला दोन्ही पाहुण्यांकडे जायचंय. सदावर्ते सर तुमची कमेंट पटकन. मला माझ्या वकील मंगेशला सांगायचं आहे, मंगेश, जर्नल सिंग टू द दिल्ली सरकार जी युनियन ऑफ इंडिया जी जजमेंट आली त्याच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की SC STच्या रिझर्वेशनसाठी मागासले पण तपासण्याची गरज नाही, त्याच्यासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे डेटा पाहण्याची SC STच्या बाबतीत गरज नाही. इट इज डिक्लेअर्ड आणि इट इज अ कॉन्स्टिट्यूशन बेंच जजमेंट. त्याच्यामुळं मला कैकाडी भावांसाठी, वंजारी भावांसाठी, धनगर भावांसाठी आणि बंजारा भावांसाठी त्यांना शेड्यूल ट्राईबच्या स्टेटस देण्याच्या बाबतीमध्ये मला कुठेही तुम्हाला सांगतो म्हणजे दूरदरास्त कुठेही मला अवघड दिसत नाही. त्याला कारण सिंपल आहे, कारण सिंपल आहे. रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेटचा अभ्यास करा. जर आमचे हक्क आम्ही तुमच्या सोबत आलो म्हणून जर घालून घेणार असाल तर पाठवा आम्हाला आंध्र प्रदेशमध्ये. ठीक आहे. हा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आहे 14 फेब्रुवारी 2000. सुप्रीम कोर्ट, जर्नल सिंग सुप्रीम कोर्ट कॉन्स्टिट्यूशन बेंच रिझर्वेशन प्रमोशन बरोबर. एक जण प्लीज नाही एक जण.
दाभाडे सर शेवटचा 1 मिनिट. दावा एसटी मध्ये घुसण्याचा मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा फेटाळून लावलेला आहे, हे आपण लक्षात घ्या. हे जर्नल सिंग नंतरची घटना आहे. शेवटची कमेंट सदावर्ते सर. दाभाडे साहेब, पण यातून तुम्हाला महाराष्ट्रात सांगतो, मी केओस तयार होणार नाही का? आरक्षणाचा हा सगळा धिंगाणा गोंधळ निर्माण नाही का होणार? नाही, त्याचं कारण आहे की जर तुम्ही मराठ्यांना लागू करणार असाल तर तुम्हाला सांगतो रिऑर्गनायझेशन स्टेट हे माझा राईट आहे. आणि तुम्हाला सांगतो एसटीच्या बाबतीमध्ये धनगरांच्या बाबतीमध्ये जो निर्णय झाला मुंबई उच्च न्यायालयात त्याच्यामध्ये रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट चा अभ्यास करण्यात आला नव्हता, त्याच्यामध्ये मी वकील नव्हतो. परंतु धनगर त्याचबरोबर बंजारा त्याचबरोबर माझे कैकाडी भाऊ त्याचबरोबर बंजारा भाऊ या सगळ्यांसाठी हा युक्तिवाद मी ओपन केलेला आहे. आणि मी सरकारला सुद्धा काल सांगून टाकलेलं आहे की ह्या सगळ्या वर्गाला न्याय द्यावा लागेल, अन्यथा हे अन्याय ठरेल. सदावर्ते साहेब, आम्ही लढू चला, द्या. एका नव्या संघर्षाची नांदी महाराष्ट्रामध्ये म्हणायला आम्ही हरकत लढलो आणि पुढे पण लढू. आणि आरक्षणाकडून ST सदावर्ते आरक्षणाकडे साहेब आले आणि तिथून वादात